जोड़ी भाई जोड़ी। सो हे दोस्तों, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल पातळवंश व्लॉग्समध्ये. तर आज आमच्या गावचे आहे पट. तर आज लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह आहे. हवा आहे मस्त, पटाच्या आनंदामध्ये रंगलेले आहेत, दुकाने आलेले आहेत आणि लगेच पट चालू होत आहे. हा आता 3रा वर्ष आहे जो आमच्या गावी पट साजरा होत आहे. चला तर तुम्हाला घेऊन जातो ग्राउंडच्या साईडला. तर ही आहे भाई पटाची दान. तिकडे समोर आहे तलाव आणि ठीक पटाच्या दारीच्या समोर आहे आमच्या घर. म्हणजे डायरेक्ट इथूनच थेट पाहायचं भाई. तर तेवाली आहे आपली उत्तरदान आणि ही आहे दक्षिणदान. हा जो मैदान आहे त्या तिथपासून चालू होत आहे तर पूर्ण हा इकडे इथपर्यंत जिंकला आहे. जो बी बैलगाडा एखाद्या उत्तर साईडने गेलेला आहे समजा ती झेंडी त्याच्या साईडने मिळून जाईल आणि जर दक्षिण साईडने गेला आहे तर ते दक्षिण साईडला मिळून जाईल. अशा प्रकारे तर विजय घोषित करण्यात येत आहे. ही पहिली जोडी आहे जी सुटलेली आहे आणि तुम्ही आता बघा जी जोडी जिंकली त्या साईडने झेंडी वाकून जाईल. बैलजोडी फक्त शर्यत नाही तर ही आपल्या परंपरेची संस्कृतीची ओळख आहे. तर आता इथं लोक जमलेले आहेत. हे बघू शकता आमच्या ठीक घराच्या समोर हे मुलं आहेत इथं जे बसलेले आहेत आणि जोड्यांचा आनंद घेत आहेत. तसेच कुबेरने इथं लावल्या गुपचूपची दुकान. तर या गुपचूप आपण याच्याजवळून फुकटमध्ये गुपचूप खाणार आहोत ना कुबेर. बेलवाले आता सध्या तर तेवढी लोकांची काही गर्दी तुम्हाला दिसत नाही, पण जशी वेळ होणार आहे तशी लोकांची गर्दी इथं पाहायला मिळणार आहे. एवढा जल्लोष राहणार आहे. लगेच दुसरी जोडी सोडण्यात आलेली आहे. तर भाई आज आहे गडेगावच्या पटचा 2रा दिवस. पहिल्या दिवशी तुम्ही सर्व आले होते का? हो. जोरात बोला. भाई हे लोक पहिल्या दिवशी आले होते. तर तुम्ही मला सांगा आता तुम्ही पूर्ण गडेगावचे आहात का? आता जोडी सुटणार आहे इथून, ठीक आहे? हो तुम्हाला मला नाही तर मला सांगा या साईडची जिंकल की त्या साईडची? या साईडची. एवढे पक्का? अरे बाबा तुला काय वाटते? ह्या साईडची जिंकल. ठीक आहे पाहू आता. तर भाई साहेब आमच्या सोबत जुळले आहेत साहिलजी आणि त्यांची मित्र लकी. तर साहिल आहे बेंगलुरू बॅक आणि लकी आहे दुबई बॅक. तुम्ही काय आलाय रे इथं? खास पट बघायसाठी आलो बँगलोरवरून. साहिल हा फक्त पट बघायला आलाय आणि मग मुलगी बघायला कोणाला आहे रे? हा तो बिलकुल मुलीची सकल बघू शकता तुम्ही. फक्त दाढी वगैरे काढला तर बिलकुल मुलगी दिसते. आता साहिल मला सांग आता जोडी सुटणार आहे तर या साईडची त्या साईडची जोडी जिंकणार आहे की या साईडची? आता ते जोडीवर डिपेंड करते. नाही तसं नाही, स्पीड वगैरे नाही. तुझ्या मते सांग, सट्टा लावतो आता. आता माझ्या मते आपल्याला राईट साईडची जितू शकते. या साईडची. या साईडची. आपल्या साईडची. चला, कारण की बघू आता. आपण या साईड लावणं म्हणून. ठीक आहे, बहुत चांगला कॉन्सेप्ट लावलाय. त्याच्यानुसार बघू आता. कॉन्सेप्ट सही राहिला पाहिजे, फक्त राहिलेच. आत्ता बघा भाई जोडी आहे सुटली. बहुत खतरनाक. धूळ त्याच्या मागे येऊन जो येत आहे. बिलकुल टफ कॉम्पिटिशन, दोन्ही सेम टू सेम. आता बघा ती वाली जी झेंडी आहे ती या साईडला पडेल. झाला का नाही? यांनी जशानुसार म्हणले होते तशानुसार झालेला आहे. या साईडची जोडी विन झालेली आहे. तर सोबतच ऊन थोडी वाढत आहे तर दुपट्टा घेतला आणि आपण जाऊया आता समोर.
आता तर सध्या तेवढी गर्दी तुम्हाला बघायला मिळणार नाही, पण जशी जोड्या कंटिन्यू सुटायला लागल्या तसतशी तुम्हाला गर्दी बघायला मिळेल. हे जे पूर्ण भरलेले राहते लोकांच्या गर्दीमुळे. इथून केलेला आहे रस्ता ब्लॉक, कारण की गाड्यांची गर्दी भरपूर होऊन जाते इकडे. बाई तर टोटल 59 जोड्या आलेल्या आहेत. म्हणजे कालचा जो होता पहिला दिवस होता, आता 2 जोड्या कंटिन्यू धावत आहेत. काल फक्त एक जोडी धावत होती आणि एका जोडीमध्ये एक सेकंद लावण्यात आले होते. त्या सेकंदानुसार ज्याचे बिलकुल जवळजवळ सेकंद असले त्यांची आज शर्यत आहे. तीन ते 4 जोड्या झाल्या त्या साईडने जिंकत आहेत. ऊन भरपूर आहे भाई साहब. पूर्ण पांढरे पांढरे दुपट्टे लावून चालले आहो आम्ही समोर. उन्हीच्या काही आणि यांना तर पहा बिलकुल नवरा बाय म्हणजे मित्र मित्रवानी बढिया छान प्रकारे फ्रेंडशिप गोल्स. अजून एक जोडी सुटलेली आहे. ती जोडी पोहोचण्याच्या आधी तुम्ही मला सांगा की कोणती जोडी विन होणार आहे. ती धावत आहे आणि मागे येऊन काही धूर उडत आहे भाईसाहेब. आणि ही गाडी अशी आहे जी डायरेक्ट टॉप गेअरला धावते. 1 2 3 4 5 असे काही गेअर आत नाही, डायरेक्ट टॉप. इकडली थोडी हे झाली ना. तर भाईसाहेब आम्ही आले आहोत एकदम समोर जिथून जोड्या पिकअप करतात. इथं भरपूर गर्दी आहे. खूपच ना. ऊन पण तशीच आहे. ऊन तर भरपूरच आहे भाईसाहेब. ऊनच्या काही सांगाच नको. साईड आता काही ना काही चारणार आहे आम्हाला थंड. बिलकुल थंड पाणी शिवाय आपण चारू नाही शकतो थंडवाला. तर आम्ही आलो आहोत या मंडपात. काय भाई मंडप काय सावली. आपण मस्त जोड्या एन्जॉय करतो, पण त्यामागे भरपूर मेहनत असते. कारण त्या जोड्या गाडीवर लावणं काही सोपं गोष्ट नाही आहे. काही वेळेस तर 6-7 माणसेसुद्धा लागतात बेल लावायला. भरपूर त्रास होतो. तुम्ही बघू शकता आता तो जो एक बेल आहे तो काही कंट्रोल होत नाही आहे आणि ते माणसे भरपूर ट्राय करत आहेत. भरपूर त्रास घ्यावा लागतो. कधी कधी तर या गाड्यामुळे ॲक्सिडेंट होतो. बैल इकडे तिकडे गेलं, कोणाच्या अंगावर पण जाऊ शकते अथवा कातकर जोडी हाकलता हाकलता पडू शकते. अशा घटना भरपूर झाल्या आहेत आणि होतात. हे सर्व सांभाळून आपल्याला हे कामे करावे लागतात. भाई साहिलचा एक अधुरा स्वप्न आहे का साहिलला वाटते की आपली जोडी आहे ते इथं पळायला पाहिजे. साहिल हा स्वप्न लहानपणीपासूनच धरून बसलेला आहे की त्याची जोडी इथं पळणार आणि एक दिवस असा येणार नक्की साहिलचं स्वप्न पूर्ण होणार. प्रत्येक ठिकाणचा एक अलग व्ह्यू असतो आणि प्रत्येक ठिकाणची आपली एक अलग कहाणी. आम्ही तिकडे होतात, आम्हाला यांचा त्रास दिसत नव्हता आणि आता यांचा त्रास दिसतोय. या साईडने आम्हाला धूळ दिसतोय आणि तिकडे आम्ही जेव्हा समोर होता पूर्ण क्लिअर दिसत होतं. आता हे जे लोक आहेत हे फक्त ते झेंडी इकडे होते की तिकडे होते याच्याकडे लक्ष राहते, त्याच्यानुसार ते पाहतात. आणि मला तर धूळ बघून असं वाटत आहे की कुणी रॉकेट सोडला की काय. तर आता आम्ही जात आहोत जंगलात. जंगलात आहेत सही नाही. जंगलात म्हणजे पूर्ण अंदर नाही जात आहोत. जंगलाच्या बाहेर या बांध्याच्या बांध्यामध्ये बैल लावलेले आहेत. त्यांना तिथं चारा वगैरे आणि त्यांची देखरेख करत आहेत, कारण की त्यांना आता शर्यतीमध्ये भागायचे आहे. त्यासाठी ते त्यांच्यासाठी तयारी करून देत आहेत. तरी तुम्ही बैल बघू शकता किती मोठे मोठ्यात लई खूप दुरून दुरून बैल आले आहेत. तर भाऊ आपण आता या कातकरा भाऊसोबत बोलू की कसं काय राहते. तर भाऊ पहिले तुमचं नाव सांगा आणि तुमच्या जोडीचे नाव. शेखर सय्या. शेखर सॅम तुमचं नाव. आणि हे तुमचे हे जे बैल आहेत हे सर्व तुमचे आहेत का. नाही हे दोन तुमचे आहेत. का नाव आहे यांचा. आग्या बबला असं यांचं नाव आहे. तर याच्या आधी तुमचे बैल म्हणजे पहिली वेळ आहे की कसं काय आहे. नाही 4-5 वर्ष झाले ना खेळत. 4-5 वर्ष झाले तुम्ही खेळत आहात. तर काही प्रथम पारितोषिक वगैरे. आधी नंबरच खेळत होता. हां आधी नंबरच खेळत होता. बरं चला धन्यवाद भाऊ. सर बघा तुम्ही बघू शकता त्या भाऊसोबत बोलून फार छान वाटलं. तर चला आपण जाऊया पुन्हा पटाकडे वापिस. तर भाऊ जे शेतकरी लोक राहतात ते बैलाला आपल्या फॅमिली मेंबर सारखे जपत असतात. त्यांचे ते नाव ठेवतात. बघा किती चांगली गोष्ट आहे ही त्यांचे नाव ठेवणे. जसे आपण मुलांचे नाव ठेवतो अशा प्रकारे बैलाचे नाव म्हणजे त्यांच्या फॅमिली मेंबर सारखं.
साहिल जेव्हा बैल घेईल त्याचं काय नाव ठेवेल? एकाचं नाव तू आता माहिती नाही. पुन्हा वापिस आला आम्ही पटाचा आनंद घेण्यासाठी. भाई तर जिथं पट तिथं सट्टा होणे आवश्यक आहे आणि आमचे हे दोघं भाऊ लावत आहे सट्टा. हा आहे साहिल, हा 10 रुपये लावत आहे आणि हा आपला लकी भाऊ बघा आयफोन कोणता आहे हा 17 प्रो लावत आहे बघा. किती किमतीमध्ये जाईल. आता 10 रुपयानं किती रुपये करतो तर आपण? तुमची जोडी कोणती आहे, कोणत्या साईडची आहे? डावा उजवा? उजव्या साईडची, राईट साईडची आहे माझी. उजव्या साईडची ही वाली जोडी आहे आपली साहिलची आणि लक्कीची जोडी ही वाली ठरली. चला आता बघूया शर्यत लगेच स्टार्ट होत आहे तर तुम्ही बघा ती काय होते. तर आता बघतो या 10 रुपयामधून का आयफोन मिळू शकते का आपल्याला. मग आयफोन मिळालं तर पार्टी देणार का तुम्ही? बिलकुल बिलकुल. चला आता बघूया. अरे लक्की अगर जिंकला तर त्याला काही जास्त रुपये मिळणार आहेत, फक्त 10 रुपये मिळणार आहेत. फक्त 10 रुपयांनी पूर्ण पट घुमू शकते. रपट घुमू शकते. साहिलने मजाकमध्ये एका माणसाला 10 रुपयाची ओढ लावली. आता तुम्ही 10-10ची लावली असाल. कोणत्या तुझी जोडी कोणत्या साईडची उजव्या आहे? साईडची. आई साहिलने शर्यत लावली उजव्या साईडची जोडी. तर साहिल तुला काय वाटतं जिंकेल का? हा जितेल. तुम्हाला जितेल ना आमची डाव्या साईडची जोडी. 10 साईडची जितेल म्हणतात. चला बघू आता. उजव्या साईडची. भाऊ तर यादी घेतले 10 रुपये जिंकलेले आहेत हे भाऊ. कसं वाटतं भाऊ हे 10 रुपये जिंकून? चांगलं वाटतंय. आपण 10 रुपये आयफोनचे हे केले. आता भाऊ या भाऊचे गेले 10 रुपये. बघू आता हे याचं काय बोललाय. कसं वाटतं साहिल 10 10 रुपये गेले भाऊ. 10 रुपये मध्ये आपण पूर्ण पट बघत होता. नाही 10 रुपये गेले आहेत भाऊ. आता 10 रुपये मध्ये आपण पूर्ण पट बघत. 20 रुपये लावा तुमच्याकडे. 20 लावू. भाऊ तर आता आपल्यासोबत आलेले आहेत नाना भाऊ, पटप्रेमी नाना भाऊ आलेले आहेत. नाना भाऊ हे पूर्ण ज्या ज्या गावी पट राहते त्या गावी जाऊन त्याचे व्हिडिओज यूट्यूबवर इंस्टाग्रामवर टाकतात. तर नाना भाऊ काय म्हणता, आजचा कसा दिवस आहे? आज तुम्ही व्हिडिओ काढताना दिसते नाही जास्त. आता सुरुवात करणे आपल्याला, आता काढणे आहे व्हिडिओ. चला आता नाना भाऊ सोबत आपण टाइम स्पेंड करूया आणि त्याच्यासोबत व्हिडिओ काढूया. समोर जातच होतो की आणखी युट्यूबर्स मिळाले. यूट्यूबर मीट आहे आज. यूट्यूबर्सची मीट आहे इथं. बैलगाडा क्षेत्रामध्ये बाप माणूस 2 मेनवाला आहे विक्रम भाऊ युट्यूबर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट शेअर करा. बाप दुसरे वैशिक कांबळे वैशिक कांबळे. तर तुम्ही पट पाहायचे शौकीन असाल तर या तिन्ही भावांची मी लिंक डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. तुम्ही जा, चेकआउट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि एन्जॉय करा. तर भाईसाहेब कोण कुठून येते आणि कधी गायब होते काही समजतच नाही. तर भाऊ आपल्यासोबत आज जुळलेले आहेत शयूष भाऊ. हे तुम्हाला काहीतरी सांगत आहेत. भाई अभी मुझे बहुत गंदा धोखा मिला है, ठीक है? तो अभी मैं सिंगल हूँ, तो आपको थोड़ा बात करनी होगी मेरे से. लड़के नहीं, लड़के भी कर सकते हैं. लड़के भी कर सकते हैं. भाईचारा ऑन टॉप. तो तो भाई अभी यहाँ पे धीरे धीरे हो रही है, पब्लिक बढ़ रही है और इसी के साथ आप देख सकते हैं कितनी सारी पब्लिक आ रही है और हम जा रहे हैं फिर से. ये हमारा तीसरा चौथा चक्कर है. अभी क्यों जा रहे हैं हम, ये अभी कौशिक भाई बताएंगे हमको. हम जा रहे हैं भाई. क्यों जा रहे हैं? लंबा सफर है तो उसको देखो भाई, समझो. मोजने जा रहे हैं हम. कितना लंबा सफर है तो गहराइयों को समझ लो. अरे हमारे मिथुन भाई मुझे आदित्य भाई तो गर्मी बहुत हो रही है तो जाते कुछ ठंडा पी के आते. आप यहाँ पे आ सकते हैं लेकिन और कल पट देख सकते हो. पट देख सकते हो. लेकिन फिलहाल आज के लिए ये ऑफर है. अगर कल आओगे तो आपको मिलेगा ये बंदा. ये बंदा स्टाइल लिख लो मेरे भाई. हाँ स्टाइल लिख लो भाई. नंबर लिख लो, जो भी मेरा. हाँ नंबर लिख लो. इसका देखो ये नंबर बताएगा. 1 2 3 4 1 और सामने देख के चलते बने. यहाँ पे पी रहे जूस. तर भाईसाहेब साहिलने आता घेतलेले आहे समोसे आणि तो लक्कीला मागत आहे पैसे. आणि लक्की म्हणजे पुरा मजेशीर आदमी. तो जो पैसे मागत आहे त्याच्या काळात आहे व्हिडिओ. ये है भाई अमीर आदमी. ये पैसे देता रहता लोगों को. अगर आपको पैसे चाहिए तो इससे मिलिए. सो अभी यहाँ पे पब्लिक बढ़ गई है और ये छोटे छोटे बच्चे यहाँ पे घूम रहे हैं. तो इसी के साथ चलो चढ़ते आगे बढ़ते. पुन्हा नानाभाऊचा फोन आला होता, तिथून जावं लागेल वापिस. आजच्या गावात का पूरा रस्ता पॅक झाला आहे. त्या रस्त्यामध्ये त्याचा पूरा रस्ता पॅक केला. काय मारते ते अरे
पूरा रस्ता पॅक आणि आपण इथे जातो हा बनतगड भाई का मजेशीर का आनंददायक गोष्ट आहे रस्ता बिलकुल पॅक माझ्या मागे बघू शकता रस्ता अगदी पॅक झालेला आहे तर भाईसाहेब आता घेते नानाभाऊ इंटरव्ह्यू. तर आम्ही इथं आलेलो आहो. तर जा भाऊ तुम्ही बघून घ्या नानाभाऊने घेतलेला इंटरव्ह्यू तो बघून घ्या आणि चॅनलला करा सबस्क्राईब आणि एन्जॉय करा. असा पकडून ठेवलेला आता ये रे ये बघ. जोडी भाई जोडी काय वाटतं तुम्हाला दादा कोणती जितेल? मी म्हणतो उजवा साईड मी पण म्हणतो उजवा साईड. मी म्हणतो टाका साईड डाका साईड हा डाका आहे हा डाकावाला यायला डाकाला हाताने मारतो अगर जिंकली तर. उजवा उजवा टाका टाका कोणती जितेल? दोन्ही पण हे टप मध्ये हो स्टॉप करा जिंकली गेला जिंकली गेला जिंकली गेला